घरात नाही मीठ मिरजा, घरात नाही मीठ मिरजा. घरात नाही मीठ मिरजा, घरात नाही मीठ मिरजा. मामाजी, तुम्ही जे काही बोलतात ना अगदी बरोबर आहे. हो हो, माझी बहीण तर लग्नाला झाली आहे, पण माझ्याजवळ काहीच नाही. हो, काहीच नाही आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या बहिणीचं लग्न नाही करू शकत. हो, नाही करू शकत. काय बोलायचंय? तेव्हा सगळी कामं तुला करता आली पाहिजे. म्हणजे माझं लग्न करणार म्हणजे का मी मोठी झाली तुला? अगे, आणि माझं लग्न झालं तुझं काय? तू कधी स्वतःचा विचार केला? अगे ताई, अगं कुठली बहीण कुठल्या भावावर ओझ असते का? अगं या ठिकाणी जर बाबा असते ना तर तेच केले असते ना. अगं जे बाबाला करायला पाहिजे होतं ते मी करतोय. दादा, कधी लग्नाचा विचार सुद्धा करायचा नाही मनामध्ये. अगं कुठपर्यंत माझ्याजवळ राहणार आहेस? अगं एक ना एक दिवस नाही करायचंय. अगं हे वेडी आहेस तू. अगं एक ना एक दिवस हे घर सोडून तुला जावंच लागेल. नाही दादा, मला इथंच राहायचंय. मी इथंच खूप आनंदित आहे. दादा, कुठे पाहुणे आले, पाणी घेऊन येते. हो या. बऱ्याच दिवसांनी या गरीब भाषाकडे तुमचे पाऊल पडले म्हणायचे. सर्व म्हटलं भाषेला भेटावा या उद्देशानं नाही का आलो इकडे. चाय ठेवते तू. बसा ना आत्याबाई, बसा ना.
पण मामाजी, हो असं अचानक कसं काय येणं केलं? मुलाचं लग्न करतोय म्हटलं, मुलगी बघण्यापेक्षा चला बा म्हटलं आपली संगीत आहे नाही का, तर हिलाच मागावी यासाठी आलो आम्ही इकडं मागणी घालायला. मामाजी, हो तुमचं म्हणण्याचा अर्थ मला नाही कळला हो. माझ्या मुलाचं लग्न करतोय, मुलगी नाही का, मी संगीताला बघायला आलो आम्ही. नाही मामाजी नाही. हो मला तरी असं वाटतंय की कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेने आला. अहो तुम्ही कुठं आणि मी कुठं? नाही मामाजी नाही, हे शक्य नाही आहे हो. कसं शक्य आहे हो? अहो तुम्ही एवढे श्रीमंत माणसं आणि मी या या झोपडीत जीवन जगणारा माणूस. बासाजी या नाही मामाजी नाही. हो कदाचित या गरीबाची थट्टा करू नका हो. बासाजी, या जगात गरीब श्रीमंत कोणीच नाही. ज्यांच्याकडे माणुसकी आहे, संस्कार आहेत, तो सर्वात श्रीमंत. ज्यांच्याकडे माणुसकी नाही, किती जरी पैसा असेल, तो सर्वात गरीब. म्हणून तो विचार करू नका. आम्ही थट्टा वगैरे करत नाही कुणाची. खरंच मुलगी मागायला आलो माझ्या मुलासाठी. खरंच मामाजी? हो. खरंच मी किती भाग्यवान आहे हो. हो या झोपडीमध्ये जीवन जगणारा माणूस आज माझी बहीण एक खूप श्रीमंत घराने जीवन जगायला जातोय. तेव्हा मी माझे भाग्य समजीन किंवा माझ्या बहिणीचे भाग्य समजीन. पण मामाजी तुम्ही जे काही बोलतात ना अगदी बरोबर आहे हो. पण सध्या तरी माझी परिस्थिती नाही आहे माझ्या बहिणीचं लग्न करण्याची. कारण माझ्याजवळ काहीच नाही आहे हो. कारण यावर्षी निसर्ग इतका कोपला की त्या निसर्गानं संपूर्ण शेतीच निस्तानाभूत केली हो. काहीच झालं नाही हो. धान गेलं, सोयाबीन गेली, कापूस सुद्धा गेलं. मग तुम्हीच सांगा मामाजी, अशा परिस्थितीत मी माझ्या बहिणीचं लग्न यावर्षी नाही करू शकत हो. नाही करू शकत. घरात